नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऋषाली आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. ऋषाली पाठशाळा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण 7th स्टँडर्डचं सायन्स स्टडी करत आहोत. याच्यामध्ये आपण चॅप्टर बघितलंय प्लांट स्ट्रक्चर अँड फंक्शन. हा चॅप्टर आपला झालाय. पण याच्यामध्ये जे आपलं हिबिस्कसचं फ्लावर आपल्याला अवेलेबल झालंय त्याचा आपल्याला व्हर्टिकल सेक्शन घेतलाय, तो स्टडीसाठी आहे. तो व्हर्टिकल सेक्शन आपण ह्या चॅप्टरमध्ये आपण स्टडी करणार आहोत. ओके, हे आहे हिबिस्कस फ्लावर. सगळ्यांना माहिती आहे हिबिस्कस फ्लावरला सायंटिफिकली काय म्हणतात. त्याचं नाव आहे चायना रोज. त्याचं सायंटिफिक नेम आहे चायना रोज त्याला म्हणतात, किंवा हिबिस्कस रोझा त्याचं नाव आहे सायंटिफिकली. ओके, कलरफुल पेटल्स व्हेरियस कलर मध्ये हे फ्लावर्स अवेलेबल असतात. आपल्याकडे जे काय रेड कलरचं हिबिस्कस फ्लावर अवेलेबल आहे, पण त्याचं क्रॉस सेक्शन शिकणार आहोत. याच्यामध्ये आपण बघितलंय की आपण डायग्रामॅटिकली त्याचं बघितलेलं आहे, त्याचं रिप्रेझेंटेशन. तर याच्यामध्ये आपल्याला काय फ्लावरच्या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला ही डायग्राम बघितली आपण. ओके, दिस इज ऑल पार्ट्स इंडिकेटेड फ्लावरचे. देन याचं व्हर्टिकल सेक्शन घेतलं. व्हर्टिकल सेक्शन पण इथे आपल्याला स्टडी केलं आहे. ओके, आपल्याला दिसतोय व्हर्टिकल सेक्शन. आता वन बाय वन आपण एक त्याच्या फ्लावरचे पार्ट्स आपण बघणार आहे. दिस इज अ पेटल, दॅट मीन्स करोला. ओके, देन दिस ग्रीनिश पार्ट इज कॅलॅक्स. जो काही ग्रीनिश पार्ट दिसतो हा कॅलॅक्स आहे. हे जे काय आहे पेडिसेल आहे, फुलाची दांडी आपण त्याला म्हणू शकतो, किंवा त्याला आपण म्हणतो पेडिसेल. Then this is the filament. This is the filament. This part is androecium. That means anther. याच्यावरती पोलन ग्रेन असतात. पॉलिनेशन साठी ते हेल्प करतात. This is brownish part, reddish brownish part. This is gymnosium. Sorry, gynoecium. Okay, this is the gynoecium. That means female parts. याच्यामध्ये जे काय एक व्हाईटिश कलरची ट्यूब असते त्याला आपण स्टाईल म्हणतो. दिस इज स्टाईल. आणि हे होल पूर्ण काय आहे हिबिस्कसचं फ्लावर आहे. मग याच्यामध्ये आपण काय जिम्नोशियम किंवा गायनेशियम जे आपण त्याला म्हणतो त्याच्यामध्ये फिमेल पार्ट्स असतात, आणि त्याच्यामध्ये स्टिग्मा असतं, आणि जो काय अँथर असतो त्याच्यामध्ये, जो काय अँड्रोशियम असतो त्याच्यामध्ये अँथर असतात, आणि त्याच्यामध्ये पोलन असतात. त्याचं काय होतं ते स्टॅमेनला अटॅच असतं. स्टॅमेनला काय जे काय हे इथे याला अटॅच पार्ट्स, हा पूर्ण होल पार्ट्स याला अटॅच आहे, स्टॅमेनला अटॅच असतो. ओके, हे असं त्याचं स्ट्रक्चर बनतं. हे सगळे फुलाचे व्हेरियस पार्ट बनतात. कॅलॅक्सला काय असतं एक जे कॅलॅक्स आहे जे फ्लावरला बर्ड कंडिशन मध्ये प्रोटेक्ट करतं. बर्ड कंडिशन मध्ये त्याला कव्हर केलेलं असतं. म्हणजे फुलाची कळी आपण बघू शकतो की ती ग्रीन कलरची असते किंवा ग्रीनिश असते. ओके, त्याच्यानंतर करोला काय असतात की व्हेरियस प्रकारच्या करोला असतात. म्हणजे रोजच्या वेगळ्या असतात, जे काही आपण शेवंती क्रिस्टोशियमचे वेगळं असतो, हिबिस्कसचे वेगळं असते, केना, कण्हेर, तगर, हे वेगवेगळे फ्लावर्स हे वेगवेगळ्याच्या जे काही करोला पेटल्स असतात वेगवेगळ्या असतात आणि वेगवेगळ्या कलर मध्ये असतात. स्पेसिफिकली आपल्या अवतीभोवती आपण ज्या कोणत्या कलरचे बघतो, येल्लो, त्याच्यानंतर कोणतं व्हाईट, व्हायलेट कलर. ओके, रोजचे वेगवेगळे प्रकार आपण बघतो, पिंक, रेडिश, ब्राउनिश, या कलरचे आपण व्हेरियस कलरफुल कलर आपण बघतो. ओके, हा पार्ट तुमच्या लक्षात आला असेल. ओके, याचा होल पार्ट्स काय आपण फर्स्ट व्हिडिओ मध्ये आपण स्टडी केलाय. याच्यामध्ये फक्त आपण फ्लावरचं डिसेक्शन बघितलंय, ओरिजिनल हिबिस्कसचं फ्लावर बघितला, आणि त्याचे पार्ट्स कोणते कोणते हे आपण स्टडी केले. थँक्यू वॉचिंग फॉर दिस व्हिडिओ.